बदलापूर शहरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे स्थानिक रेल्वे स्थानकाला थेट टर्मिनल दर्जा देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता वाढती लोकसंख्या, प्रवाशांची संख्या आणि शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता अधिकच तीव्र झाली आहे. सध्या बदलापूरमधील बहुतांश प्रवाशांना कल्याण किंवा कर्जतपर्यंत अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि श्रम दोन्हींचा मोठा ताण सहन करावा लागतो. सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी स्थानकावर प्रचंड ताण निर्माण होत असून प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. रेल्वे व्यवस्थेत जंक्शन आणि टर्मिनल या स्थानकांमध्ये मूलभूत फरक असतो. जंक्शनवर विविध दिशांना गाड्या वळवता येतात, तर टर्मिनल स्थानकावर गाड्या येऊन थांबतात आणि त्याच मार्गाने परत जातात. त्यामुळे टर्मिनल दर्जा मिळाल्यास बदलापूरहून थेट गाड्या सुरू करता येतील, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. शहरात वाढत असलेले गृहप्रकल्प, नोकरदारांची वाढती संख्या आणि दैनंदिन प्रवाशांचा ताण लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तांत्रिकदृष्ट्या टर्मिनल उभारण्यासाठी अतिरिक्त प्लॅटफॉर्म, रुळांचा शेवट, बफर स्टॉप, इंजिन रिव्हर्सल सुविधा तसेच प्रशस्त प्रतीक्षालये, तिकीट काउंटर, स्वच्छता व्यवस्था आणि पार्किंगसारख्या सुविधा आवश्यक असतात. स्थानिकांच्या मते बदलापूरमध्ये या सर्व सुविधांसाठी आवश्यक जागा आणि संभाव्यता उपलब्ध आहे. दरम्यान या मागणीसाठी नागरिक, प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत निवेदने आणि जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने हा प्रकल्प मोठ्या निधी आणि नियोजनाशी संबंधित असला तरी बदलापूरच्या वाढत्या गरजा लक्षात घेता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. टर्मिनल दर्जा मिळाल्यास केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.